भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. करू याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी, मनवारीचे दास लिहून ती भूषणे. कापे तया बेने कळी काळ, आस भय जाड नाही चिंता. आशा भय लाज आड नाही चिंता. ऐसे तया सत्ता समर्थाची. मनवारीचे दास लिहून ती भूषणे. कापे तया बेने कळी काळ. तुका म्हणे करू ऐस्याचा संग, जेने नोहे भंग चिंतनाचा. मनोहार्याच्या दास लिहून ती भूषणे. कापे तया बेने कळी काळ. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा. सोपान देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता सेवे लागीन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवे. करू याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी, मनवारीचे दास लिहूती भूषणे. कापे तया बेने कळी काळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात, आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. या भक्ती साधनाच्या बळावर आम्हाला प्राप्त झालेली अवस्था आणि भगवंताची कथा आणि नामाचा गजर, या भक्ती साधनाचा जीवनात झालेला परिणाम, या दोन्हीची मीमांसा तुकोबारा आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल 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 अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरून आले. अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय. वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. भगवान श्री दत्तात्रय भगवंताच्या पावन दरबारामध्ये अगदी कुशीत संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक ज्ञानयज्ञ सोहळा श्री संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा तथा नाथषष्ठीच्या पूर्व काळावरती संपन्न होत असलेला आपला ज्ञानयज्ञ जवळच सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून आणि आमचे यजमान श्री सूर्यकांत साहेब खिरीड यांच्या माध्यमातून संपर्कातून माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा आहे. श्री सुनील काळे श्री पियुष सपकाळ यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली चिंतनाची सेवा आहे. आणि आदरणीय श्री हरिभक्त परायण मृदंगाचार्य अगदी हृदय अभिन्न तेजसजी महाराज खेसे तेजस गुरुजी खेसे तेजस गुरुजींच्या विशेष संपर्कातून माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली चिंतनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय वैष्णव टाळकरी महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायक
अगदी परमस्नेही श्री हरिभक्तप्रामचे सुनीलजी महाराज पवार गुरुजी उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे धनंजयजी महाराज मोरे गुरुजी उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तप्रामचे तुषारजी महाराज शिंदे तुषार महाराज उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तप्रामचे गोविंदजी महाराज बोरकर महाराज उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी गावातून परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन महाराज मंडळी, आदरणीय मृदंगाचार्य श्री हरिभक्तप्रामचे शुभम दादा आमचे शुभम महाराज उपस्थित आहेत. उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, गुरुबंधू महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. मी त्या दिवशी एक वाक्य आवर्जून बोलतो ते देतात. असं वाटायलंय आज तुर्बे नवी मुंबई ते आलोच नाही, मग श्री क्षेत्र देवतच आलो. अगदी देवत आलो. उत्तमची ठाय रम्य स्थळ तुकोबारांचे जे ते आठवती स्वामीचे ते पाय उत्तमची ठाय रम्य स्थळ. वर्णन करावं तितकं थोडे. चला अधिक परिहार देत नाही कारण खटवंग राजाला 1 तास राहिला होता. आता मला तेवढा सुद्धा टाइम नाही म्हणून अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल करूयाचे कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. मनवारीचे दास लिवती भूषणे, कापे तयाबिने कळी काळ प्रस्तुत. या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. करू याची कथा नामाचा गजर. तुकोबाराय याची कथा करू म्हणतात. आता तसा जर अभंगाच्या पहिल्या चरणाचा जर विचार केला तर महाराजांनी नावच नाही घेतलेलं. कोणाची कथा करू, नुसतं म्हणतात करू याची कथा, याची कथा करू म्हणतात. तुकोबाराय याची कथा करू म्हणजे नेमकं कोणाची करू. तुकोबाराय म्हणली ज्याची बरी असेल त्याची करू. कथा ज्याची बरी असेल त्याची करू. तुकोबाराय कथा बरी कोणाची. तुकोबाराय म्हणले मी सांगतो कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी. कथा सुख करी कथा दुःख हारी, कथा याची बरी विठोबाची. कथा याची बरी विठोबाची. कथा सुख हरी कथा दुःख हारी, कथा याची बरी विठोबाची. हे कथा याची बरी विठोबाची. कथा सुख करी कथा मुक्त करी. कृष्ण कथा गंगा सावळे उदक, मना बुडी घेता ओला वसी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम. हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की, ये रामायण है पुण्य कथा श्रीराम की. श्रीराम श्रीराम. हे वचन नव्हतं तिथं पण घेतलं. तापल्या तापे शिनलिया मार्गे पुढे टाके वेगी कृष्ण कथा. भगवंताची कथा करू. का करायची कथा. तापलिया तापे आणि शिनलिया मार्गी म्हणजे तापलिया तापे म्हणजे संसारामध्ये तापलेला जीव आणि शिनलिया मार्गी म्हणजे परमार्थात शिनलेला साधक. गुरुजी द्वागाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. तापलिया तापे शिनलिया मार्गी पुढे ठाकी वेगी कृष्ण कथा म्हणजे संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थात शिनलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते.
म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, संसारातही जीव तापतो आणि परमार्थातही साधक क्षीणतो. संसारात जीव कधी तापतो? संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसारात जीव तापतो, परमार्थात सुद्धा साधक क्षीणतो. कधी? साधक क्षीणले साधन साधिता अभागी. परमार्थात सुद्धा साधक क्षीणतो. पण हे पा भगवंताची कथा दोघाला समाधान प्राप्त करून देते. संसारात तापलेल्या जीवाला सुद्धा आणि परमार्थात शिरलेल्या साधकाला सुद्धा. बरं ठीक आहे, संसारात जीव कधी तापतो? मिनिटाला जीव तापतो संसारात. पण बायकोन हल्ल्यावर जरा जीव जास्त तापतो. असू द्या, संसारात जीव तापतो, याच्यात नवल नाही. परमार्थात सुद्धा साधक क्षीणतो. परमार्थात कधी क्षीणतो? सुनील गुरुजी ज्ञानोबा राय बुद्धिरूपी मैत्रीला बोलतात. ज्ञानोबा राय बुद्धिरूपी मैत्रीला, अगं सखे ऐक ऐक. काय? अगं ज्या भगवंता करता मी संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले. ज्ञानोबा राय म्हणतात परमार्थात आले. आणि मग काय झालं? अगं परमार्थात आला तो परमात्मा मला बोलायला तयार नाही, शीन होणार नाही. म्हणजे ज्या भगवंता करता संसार सोडायचा आणि परमार्थात यायचं, आणि परमार्थात आल्या देवानं बोलायचंच नाही, शीन होणार ना. ज्ञानोबा गोड बोलतात, जयाची आवडी संसार त्यजिला, तेने का बोला तरे लागे माये, तेने का बोला तरे लागे माये, जयाची आवडी संसार त्यजिला. हो अग सखे, ज्या भगवंता करता संसाराचा त्याग केला आणि मी परमार्थात आले. आणि मग काय झालं? अगं परमार्थात आलो तो परमात्मा बोलायलाच तयार नाही. पण एक बोलू, त्या परमार्थात शिनलेल्या साधकाला आणि संसारात तापलेल्या जीवाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून करू याची कथा. का? समाधान प्राप्त करून देते कथा. नक्की समाधान प्राप्त करून देते का कथा? नक्की देते. नक्की नक्की विचारो तुकोबारांना. तुकोबारा स्पष्ट म्हणतात, सदा नाम घोष सदा हरी कथा, परिणाम तेने सदा चिंता हे समाधान, तेने सदा चिंता समाधान, तेने सदा चिंता समाधान, तेने सदा चिंता. हे सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चिंता समाधान, तेने सदा चिंता समाधान, हो तेने सदा चिंता समाधान, तेने सदा चिंता समाधान, हो सदा चिंता सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व अलंकार. वा. म्हणून तेने सदा चित्ता समाधान. का? भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून आम्ही सदा नामघोष करू आणि सदा हरीची कथा करू. परिणाम सदा चित्ता समाधान. म्हणजे हे पा चित्ताला जर सदा समाधान पाहिजे असेल तर सदा नामघोष व्हावं. कदा कदा नामघोष असेल तर कदा कदा चित्ताला समाधान.
साधा नाही भेटणार, म्हणून साधा शब्द महत्वाचा आहे. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आशनी शेनी सदा हरीचे चिंतन सदा. सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सदा शब्द महत्वाचा आहे, म्हणून आम्ही काय करू, सदा नामघोष करू. का? कारण आमच्या चित्ताला सतत समाधान आहे. कशामुळं? भगवंताची कथा, भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. तापल्या तापे शेणाल्या मार्गे पुढे टाके वेगे कृष्ण कथा. बघा, भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते, म्हणून कथा करू. बरं ठीक आहे. त्याचं दुसरं चरण तर असं गोडे, कृष्ण कथा गंगा सावळे उदक. भगवंताच्या कथेला उदक म्हणतात. उदक 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 म्हणजे पाणी. कथेला पाणी म्हणतात. नुसतं पाणी कलुळाचं नाही होत. कथेला पाणी म्हणतात. आहे ना काहीतरी असा विषय. कथेला पाणी म्हणतात. ठीक आहे. कथेला पाणी का म्हणतात त्याचं दादा? त्याचं कारण हे पा, पाण्याकडे जाणारा मनुष्य, पाण्याकडे जाणारा मनुष्य 3 कारणामुळे पाण्याकडे जातो. कथेला पाणी का म्हणतात पा? 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. कोणते 3 कारण? पहिलं कारण, कपडे धुण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 1, पाहुण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 2, आणि पिण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 3. या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. हे पा, आता कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी स्वच्छ असावं. पाहुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी खोल असावं. आणि पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी थंड असावं. का? उन्हाळा आहे हो आपल्या इथं, थंड असं असले. या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. ठीक आहे. गुरुजी याला अध्यात्माच्या बैठकी उचलतो. कथेला पाणी का म्हणतात पा? कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो कर्मठ आहे, तो कर्म मार्ग आहे. पाहुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो ज्ञानी आहे, आणि पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो भक्त आहे. कथेला पाणी का म्हणतात पा? कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो कर्मठ आहे, त्याला कपडे धुवायचे. कपडे म्हणजे हे घरचे नाही, रगीन गोधडीन हे घरचे कपडे नाही. मग अंतकन रूपी चादरी. भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात ते मी सांगलो. ज्याला अंतकरण रूपी चादरी धुवायच्यात का, त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ आहे, म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणजे अंतकरण रूपी चादरी म्हणजे, थांबा, अंतकरण रूपी चादरी का धुवायच्यात? का धुवायच्यात म्हणजे अनेक जन्मात पांघरल्यात म्हणून धुवायच्यात. कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा. आपण अनेक जन्म घेता आलो, आणि अनेक जन्म घेता आल्यामुळं हे अंतकण रूपी चादर आहे का हे मळाले. कारण एक, थांबा, स्पष्ट बोलतो. आणि येरी तिरी आपले चादर कसे आहेत? कानोबा तुझी घोंगडी चांगली. चालू चालू कानोबा तुझी घोंगडी चांगली, आणि आमाशी का दिली? मग आता येरी तिरी चादर मळकच आहे का नाही? मग भगवंताच्या कथेला पाणी का म्हणतात सांगू का? हे पा, 7 दिवस अंतकण रूपी चादर या सप्ताकड या कथेकडे धुयला आणले का, धुण्याकरता आणले की धुनच निघतात, म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून कथेला पाणी म्हणतात. नका एवढ्या टाळा नका. हो नका असू द्या, म्हणून कथेला पाणी म्हणतात. 2-4 वाजता तेवढं तरी कशाला. हो, म्हणून कथेला पाणी म्हणतात. ठीक आहे. अंतकण रूपी चादर कथेतच धुवून निघतात, म्हणून कथेला पाणी म्हणतात. बरं, काय उदाहरण आहेत ना? माझी गोदाणी झाली जुने 20 रुपये द्यायचे. अंतकण रूपी चादर कथेला पाणी का म्हणतात? बरं ठीक आहे. हे लावू 2 आना कोणी, दोन आना कोणी लावू, 2 आना कोणी, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, 2 आना कोणी, 2 आना कोणी, 2 आना कोणी,
गोधडी झाली जुनी माझी गोधडी झाली जुनी गोधडी झाली जुनी टाळी वाजवा आमच्या टाळी. वा ईद उतरली हरिश्चंद्राने तारामतीने रोहिदास. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. कथेला पाणी का म्हणतात तेवढंच पाठी. कथेला पाणी का म्हणतात ते मला म्हणले म्हणून म्हणलं मला कळत. कथेला पाणी का म्हणतात गुरुजी? 7 दिवस अंतकण रूपी चादर कथेकडे धुईला आणली की धुनच निघतात म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून करू याची कथा. ठीक आहे चला. पहिला कशा करता येऊ लागला पाण्याकडे? कपडे धुण्याकरता. दुसरा कशा करता येऊ लागला पाण्याकडे? वा पोहण्याकरता. आणि पोहण्याकरता येऊ लागला तो कोण आहे? मग चुलता हे ज्ञानी ते आमच्या चुलत्यानं शिकलेले मला पोहायला म्हणून मला ते गप्पा आठवला आता अचानक. पोहण्याकरता येऊ लागला तो ज्ञानी. तो ज्ञानी म्हणजे ज्ञानी पुरुषाला वाटत असतं गुरुजी पाणी खोल असावं. पण एक बोलू आमच्या कथेचं पाणी खोले म्हणजे 7 दिवसात ग्रंथच सांगणं होत नाही एवढं ज्ञान ग्रंथात ते किती पाहू द्या तळच सापडत नाही म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून करू याची कथा. दुसरा म्हणून कथेला पाणी म्हणतात. आणि तिसरा कशा करता येऊ लागला पाण्याकडे? पिण्याकरता. पिण्याकरता येऊ लागला तो कोण आहे? भक्त आहे. भक्त आहे. श्री गुरु बाबा म्हणत असतात कपडे धुत बसण्यापेक्षा आणि पोहत बसण्यापेक्षा 7 दिवस या कथेचं पाणी पिऊनच घ्यावं माणसाने. कातरपी गंगा आपल्या नगरीमध्ये वाहत आली ना पाणी पिऊन घ्यावा म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून करू याची कथा. ठीक आहे कथा करू. ठीक आहे अजून एक साधन करू. कोणतं? नामाचा गजर. भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. नामाचा गजर करू. बरं ठीक आहे. आता नाम पर जास्त बोलत नाही मी पुढे चालतो. कथा करू आणि नामाचा गजर करू. तुकोबारा आहे त्याचा परिणाम. त्याचा परिणाम तुकोबारा आहे अभंगाच्या पहिल्या. करू याची कथा रामाचा गजर. करू याची कथा नामाचा 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 गजर. मनोहरीचे दास लेऊती भूषण. मनोहरीचे दास लेऊती भूषण. मनोहरीचे दास लेऊती भूषण. मनोहरीचे दास लेऊती भूषण. आम्हास
संसार काय करे काय करे काय करू याची कथा माचा गजर आमा संसार काय करी. तुकोबाराय म्हणले आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. त्याचा परिणाम आता आम्हाला संसार काहीच करत नाही. आम्हा संसार काय करी. आता संसार काही करत नाही म्हणले, कारण आम्ही भगवंताची कथा आणि नामाचा गजर करत आहोत. संसार काय करत नाही म्हणजे नाही, आता संसार काय करत नाही. असं कसं काय संसार काय करत नाही. नाही, आता संसार काय करत नाही. ऐका, संसार म्हणजे मी अनेक वेळा सांगतो, तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणत आहोत संत महात्म्याला संसार म्हणत नाही. आपण कशाला संसार म्हणतो. बायका पोरं लेकरं बाळ गुरं ढोर समजा आपण याला संसार म्हणतो. आता इकडे काय जास्त म्हण नाही, समजा आपण या लौकिकाला संसार म्हणतो. एक बोलू, संत महात्मा या गोष्टीला संसार म्हणत नाही. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्मनं आणि पुन्हा पुन्हा मरणं हाच खरा संसार. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, पुन्हा पुन्हा जन्मनं पुन्हा पुन्हा मरणं हाच खरा संसारी. पण गुरुजी तुकोबाराय म्हणले जन्म मरणाला संसार म्हणतात ना, मग जन्म मरण रूपी संसार आता राहिला नाही. म्हणजे बीज भाजोनी केली लाही, आमा जन्म नाही आमा मरण नाही. आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलो नाही. आमा जावे मरावे लागत नाही, आमा जावे मरावे लागत नाही, आजावे मरावे लागत नाही, आजावे मरावे लागत नाही. आमा जावे मरावे लागत नाही, आमा जावे मरावे लागत नाही, आजावे मरावे लागत नाही, आजावे मरावे लागत. आओ आखंडित जैसे तैसे राहू, आखंडित जैसे तैसे जैसे तैसे नाही. आमा जावे मरावे लागत नाही, आमा जावे मरावे लागत. आओ आखंडित जैसे तैसे, आहो आखंडित जैसे तैसे जैसे तैसे नाही, आमा जावे मरावे लागत नाही, आमालावे मरावे लागत नाही. आमा जावे मरावे लागत मरावे लागत नाही, आमालावे मरावे लागत मरावे लागत नाही. आमा जावे मरावे लागत नाही, आमा जावे मरावे लागत मरावे लागत मरावे लागत मरावे लागत मरावे लागत. आता यावं लागत नाही आणि जावं लागत नाही. आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलो. संसार कशाला म्हणतात. जन्म आणि मरण याला संसार म्हणतात. पण तुकोबाराय म्हणले आता जन्म नाही आणि मरण नाही. बरं ठीक आहे, जन्म मरण का नाही तुम्हाला तुकोबाराय. आता त्याच्या दादा मी आज मरण का नाही हे सांगत नाही, जन्म का नाही हे सांगतो. आज मरण सांगत नाही, जन्म सांगतो. मरण का सांगणार नाही, कारण आता मी फिरण्याचा योग आला ना, तो कुठं गेलं की असंच ऐकायला भेटत आहे. काय जन्मालेलेच माणसं मरत आहेत. नाही करत नाही, प्रत्येक ठिकाणी गेलो तर असंच ऐकायला भेटतं, जन्मालेलेच माणसं मारायलेत कुठे गेले. मग मला वाटतं मग मरण पाऊस तर जन्मच पाहू ना. एक बोलू, जन्म सांगितल्यावर मरण सांगायची गरजच पडणार नाही, कारण अगोदर कोणतं स्टेशन आहे. जन्म मग मरण नावाचं स्टेशन आहे. चल अगोदर जन्म का नाही हे पाहू, नंतर मरण पाहू. ठीक आहे, तू का बरं आहे तुम्हाला जन्म मरण का नाही. आता जन्म पाहू. हे पहा, मी अनेक वेळा सांगतो, माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. कोणती कारणे. पहिलं कारण सासरवाडीचा मार खाण्यामुळे. आपले पहिलं कारण पाप पुण्यामुळे. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. एक
जन्माचं दुसरं कारण आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2, आणि जन्माचं तिसरं कारण आहे केले कर्म झाले. गुरुजी, माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पहिलं कारण आहे पाप पुण्य. हे पाप पुण्यामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. पण आमच्या तुकोबाऱ्या म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का? कारण आमच्या ठिकाणी पाप नाही पुण्य नाही. लागोने दो पाप पुण्य अंगा, लागोने दे पाप पुण्य, लागोने दे पाप पुण्य. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दे पाप पुण्य, लागोने दे पाप पुण्य, लागोने दे पाप पुण्य. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दो पाप पुण्यांगा. हे अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. आता संतांच्या ठिकाणी कशाचं आलं पाप आणि पुण्य? उलट तुका म्हणे पापे जाते संतांच्या जपे. गुरुजी, संतांच्या जपानं पाप जातात, त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील? स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले, कुशावर्ताचं स्नान केलं. स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय भूदेव मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हणले? हातावर पाणी घ्या, पाणी घ्या. आणि मना म्हणले पापम पाप कर्माणाम पापात्मा पाप संभवा, असं म्हणा आणि सोडा पाणी खाली. जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही. ते म्हणले का म्हणणार नाहीत? जोग महाराज म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी पापच केलं नाही, तर म्हणूच कशाला? म्हणजे मला मुद्दा मांडायचा, संतांच्या ठिकाणी पाप नाही आणि पाप नाही ना, आणि तसं पुण्य सुद्धा नाही. तू म्हणताना असं कुठं असतंय? सगळं पुण्यामुळेच चाललंय. ऐकाय का? पुण्याशी देणं घेणं आपल्याला आहे, संत महात्म्यांना ते सुद्धा नाही. असं कसं काय? मला सांगा, हरिपाठातलं ध्रुपद काय? हरिपाठातलं ध्रुपद हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण? त्याचा सरळ सरळ अर्थ कसा आहे? तुम्ही मुखाना हरी हरी म्हणा, इतकं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. सरळ सरळ अर्थ आहे ना. पण गुरुजी तुकोबाऱ्या म्हणले आमच्या दृष्टीनं तसा अर्थ नाही, म्हणजे आम्हाला पुण्याशी देणं घेणं नाही. मग कसा अर्थ आहे? हे तुकोबाऱ्या म्हणले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आम्ही एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी? नाही कोण करी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आम्ही एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी? विनोदानं सांगाल बरं काय, नाही तर पहिलाच अर्थ दे. हो, नाही तुझ्यापासून बंद. नाही तसं नाही. मला मुद्दा मांडायचा आहे, आम्हाला पुण्याशी देणं घेणं नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला पुण्याशी देणं घेणं का नाही? कारण आम्ही अग्निरूप झालो. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दो पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालोत, आणि अग्निरूप झालोत म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालोत. दोन अर्थ करता येतात. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पाहावया गेलो ते देवच होऊन ठेलो, याला म्हणायचं नाम स्वरूप. ज्ञानस्वरूप, नामस्वरूप, आणि दोन्हीचा अर्थ एक, अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. असं कसं काय पाप आणि पुण्य नाही? मी अनेक वेळा सांगत असतो, एखादं झाड असावं आणि त्या झाडावरती सगळ्याच पक्षांची घरटी असावं. सगळ्याच पक्षांची, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, सगळ्याच पक्षांची. आपले हे नाही, हे मोठाली पक्षी झाली, छोटाली घ्या. पक्ष्यांची म्हणजे चिमणी, हे छोटे पक्षी. चिमणी नवीनच पोपट, हे नुसता पोपट, हे नवीन पोपट याकडं. चिमणी, पोपट, कावळा, कबूतर, ज्यानं नुसतं कबूतर, हो कबूतर, या सगळ्याच पक्ष्यांची घरटी असावं एखाद्या झाडावर, आणि त्या झाडाला आग्नी लागाव, दरदर 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 ते झाड पेटाव. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जाते का पश्चिमेला? काय माहित, आपलं जिकडं रस्ता दिसल तिकडं, बरोबर आहे ना गुरुजी? हे बोलू तसं. ज्ञानोबा म्हणतात ना, आगी लागल्या रुखी दे कोणी सैरा पळते पक्षी. ज्ञानोबा म्हणले जसं झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसन तिकडं पळतात, तसं
अंतकरण वृत्तीला अहंब्रह्मास्मरूपी अग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागोन दो पाप पुण्यांगा, विकार जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. बरं ठीक आहे, पाप पुण्य का राहत नाही? कारण आम्ही अग्निरूप झालो. तो कामाने आम्ही झालो अग्निरूप, तू का आम्ही अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळं सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, वाक्याच्या दादा सदा नाम घोष करू हरि कथा. अतन सदा चित्त समाधान, तेन सदा चित्त समाधान, तेन सदा चित्त राम सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. सदा चित्त समाधान, तेन सदा चित्त समाधान, तेन सदा चित्त समाधान, सर्व सुख लालो गुरुजी सर्व सुख लालो सर्व अलंकार. आतो ऐसा कोटे आठवची नाही, सोटे आठवते नाही. असे सविदय बघू दशा दे, सविदय बघू दशा दे, सविदय बघू सर्व सुख लालो सर्व अलंकार. हरि बोल बोल. सर्व सुख लालो सर्व अलंकार. जय जय सर्व अलंकार. सर्व सुख लालो सर्व अलंकार. तो कामने आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका कामाने आम्ही झालो अग्निरूप. लागूनच बाबा पुण्य अंग, लागूनच बाबा पुण्य अंग, लागूनच बाबा पुण्य सर्व सुख लालो सर्व अलंकार. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार. तो कामाने आम्ही झालो अग्निरूप. मी अनुकूला सांगत असतो, गुरुजी वैकुंठवासी भजन सम्राट बंडूभाऊ गोळेगावकर हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं भूषण होते. मला गेले दिगंबर ईश्वर विभूती, चला असू द्या, म्हणजे मला मुद्दा मांडायचा. आम्ही अग्निरूप झालो, अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळं लागोन दो पाप पुण्यांगा. अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि गायच्या पण हे पुण्य नाही, पाप नाही आणि पुण्य नाही. आणि मला सांगा आता जन्म कशामुळे घाव लागू लागला? जन्माचं पहिलं कारण पापन पुण्य. तुकोबारा म्हणले गुरुजी पापन पुण्यच राहिलं नाही. पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. बघा, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, जन्माचं दुसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो गुरुजी, पण तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत तुम्हाला जन्म? कारण तुकोबारा म्हणले त्याच्या दादा वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. तो का म्हणे आवगे आवरिले वासना.
तुका म्हणे अवघ्यावरिले वासना आता नारायणा दुसऱ्यापासून अवघी वासना आवरिली. मग कुठं आता नारायण म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना 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 वासनाच राहिली नाही. ह्या पा मनुष्याची वासना किती संपाव. मी अनेक उदाहरण देत असतो दादा. आपण आरती ओवाळतो बघा. आपण आरती करतो, देवाला ओवाळतो. आरती करत असताना कापुराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची, शिऱ्याची कापराची खाऊ घातलं गळलेली असते. आठवलं मग मला. तुम्ही म्हणलं मला आठवण होतीच अजून. मी म्हणलो होतो धीरू दादाला, पण ऐकून कोण नाही सांगन कोण. एक डबी घेतली कापराची वडी घेतली आणि वडी घेतल्याच्या नंतर एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रेकमी डबी जर ओमकार दादा नाकाला लावली तर कशाचा वास येतो, कापुराचा येतो का नाही. पण गुरुजी तो कोबाराय म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे. कापराचा नाही, वासनेचा. इतकी वासना संपाव. वासनेचे बीज जळोनी जाय किंवा वासना निमाली समूळ ज्याची. आता वासनाच राहिली नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला, दुकानदाराचे उधार देण्यामुळे, आपले वासनेमुळे, बरोबर वासनेमुळे. पण तुकोबारा म्हणले वासनाच नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आमा संसार काय करी. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, जन्माचं दुसरं कारण वासना, आणि जन्माचं तिसरं कारण हे जरी नाही काल. जन्माचं तिसरं कारण हा वा टाळी वाजा एकदा सरकार वा. असं जन्माचं तिसरं कारण कर्म. माणसाला जन्म कर्मामुळे घावला. पण आमचे तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घावं लागत. का? कर्मच राहिलं नाही. कसं काय राहिलं नाही? कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. तुकोबारा म्हणले संचित कर्म का संचित हे ज्ञानानं नष्ट झालं. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं. चालू कर्म, क्रियमान म्हणजे चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जननोये आवगा जनार्दन ऐसे ऐकता नेवती साधू जन. एका जनार्दने बाणले ने जाकून अजानी संध्या अजानी सुंदर अजानी संध्या संदेह माझा. सहज कर्मे ते झाली ब्रह्मार्पण. यत करुष्य दसनासी यज्ञ होस्य ददास्यत यत तपस्यसी कौंते तत्पुरुषमर्पण. म्हणजे चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. पण तुकोबारा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कसं काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. जनार्दनी भोग प्रारब्धात एका जनार्दनी भोग प्रारब्धात एका जनार्दनी भोग प्रारब्धात एका जनार्दनी भोग प्रारब्धात हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. बघा, संचित ज्ञान नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं. आता कर्मच राहिलं नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? कर्मामुळे. कारण केले कर्म झाले, तेच भोग आले. पण तुकोबारा म्हणले कर्मच नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. 3 कर्म राहिले नाही. नवे भक्ताजवळ 3 कर्म नसतात. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. भक्ता संचित नाही जाण. भक्ता संचित नाही जाण.
संचिता नाही जाण फक्त संचिता नाही जाण संचिता नाही संचिता नाही संचिता नाही प्रारब्ध क्रियामान आणि संचित गुरुजी तिन्ही कर्म नाहीत म्हणून चाल तीन टप्प्यात वडी दुसरं काय नाही हो म्हणजे तिन्ही कर्म नाहीत म्हणून चाल तीन टप्प्यात म्हणजे हो म्हणजे आता चला आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला कर्मामुळे तुकोबारा म्हणजे कर्मच नाही कर्म नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही म्हणून आम्हा संसार काय करी चला हे बघा जन्म मरण रूपी संसार आता राहिला नाही जन्म मरण रूपी संसार राहिला नाही असं भनकू देऊ नका शांतच राहा काय गुरुजी जसा जन्म मरण संसारी जसा जन्म मरण संसार आहे ना तसा अजून एक संसारी गुरुजी अजून एक संसारी कोणता या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात हे शरीर ना या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात संसाराच्या अंगी अवघी व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो हे पा या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात मग तुकोबारा म्हणले या शरीराला संसार म्हणतात ना मग शरीरूपी संसार राहिला नाही म्हणजे ज्या ज्या गोष्टीला संसार म्हणतात ती ती गोष्ट आता राहिली नाही शरीर सुद्धा म्हणजे ऐका 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 काय शरीर राहिलं ना म्हणजे शरीराची आसक्ती सुटली शरीराचं तादात्म्य सुटलं शरीराचा समन सुटला शरीराचं ममत्व सुटलं कसं देह जाओ आत्वा राव पांडुरंगे दृढ भाऊ चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ आत्वा राव पांडुरंगे दृढ भाऊ चरणन सोडी सर्वता आन वा गुरुजी पंढरीनाथ देह जाओ आत्वा राव पांडुरंगे दृढ भाऊ चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ आत्वा राव पांडुरंगे दृढ भाऊ चरणन सोडी आन तुझे पंढरीनाथ देह जाओ आत्वा राव पांडुरंगे दृढ भाऊ चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ देह जाओ पांडुरंगे दृढ भाऊ चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ जाओ आत्वा राव पांडुरंगे दृढ भाऊ चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ 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 देह जाऊ आत्वा राहू पांडुरंगी दृढ भाऊ गुरुजी शरीरूपी संसार राहिला नाही शरीराची आसक्ती सुटली बघा चला जन्म मरण रूपी संसार राहिला नाही शरीरूपी संसार राहिला नाही कारण शरीराचं ममत्व सुटलं तादात्म्य सुटलं म्हणजे ऐका संत महात्मे शरीर सोडत नाहीत शरीराचा समन सोडतात आणि आपण शरीर सोडतो पण शरीराचा समन सोडत नाहीत मेल्यावर सुद्धा सोडित नाही आणि संत महात्मे देहात असताना देहाचा समन सोडतात आसवायसा कोठे आठवची नाही देई चवी देई भोगदशा गुरुजी शरीरूपी संसार राहिला नाही चला जन्म मरण रूपी संसार राहिला नाही शरीरूपी संसार राहिला नाही थांबा अजून एक संसारी आता कोणता संसारी या शरीरातला अहंकार एक अहंकार त्याला सुद्धा संसारच म्हणतात जिंकावा संसार येणे नावे तरे शुर येणे नावे तरे शुर
जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, म्हणजे जिंकावा संसार आणि येणे नावे तरी शूर, म्हणजे तुकोबाऱ्या म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला? जो हप्त्यातून दोनदा बायकोच मार खातो त्याला नाही, त्याला नाही. मग ज्यांना अहंकार जिंकलाय त्याला, ज्यांना अहंकार जिंकला आम्ही त्याला शूर म्हणू. ठीक आहे, आमच्या ठिकाणी राहिलं नाही. एक बोलू, अहंकाराची गंमत आहे. अज्ञानी माणसाला काहीच करीत नाही. सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटे नाचे नवल अहंकाराची गोटी. पण चला, अहंकारूपी संसार राहिला नाही, अहंकारूपी संसार राहिला नाही म्हणून आम्हा संसार. हो, म्हणजे अज्ञानी माणसाला काही करीत नाही. ज्ञान आलं की मानगुटी येऊन बसतो म्हणले. मग एकदा मानगुटी येऊन बसला की मग त्याचा अर्थ काय होतो? टप गुळगुळ गुळगुळ, हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे फजिती होते. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, अहंकाररूपी संसार राहिला नाही. चला, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, शरीर रूपी संसार राहिला नाही आणि अहंकार रूपी संसार राहिला नाही म्हणून आम्हा संसार काय करी. थांबा, अजून एक संसारी ते म्हणतात चल द्या तो कोर कभी एक 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 नाही, शेवटचा हे जगत आहे का जगत, या जगताला सुद्धा संसारच म्हणतात. अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाचे संसार केला ब्रह्मरूप. या जगताला सुद्धा संसार म्हणतात. पण तुकोबारा म्हणले जगतरूपी संसार राहिला नाही. कसा राहिला नाही हे पा, वेदांत शास्त्र सांगतं कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते. विचारसागर ग्रंथाची भाषा आहे, दोरीव सर्प भासला, सर्प भासला, सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला होता? साप. बॅटरी आणून पाहिला काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? अगोदर काय दिसलं? गायछाप, साप. अगोदर काय? साप. मग तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? साप नव्हता, बॅटरी कशाला आणली? मग साप दिसला तेव्हा बॅटरी आणली ना. मग साप गेला कुठं? हे पा गुरुजी, वेदांत शास्त्र सांगतो तो साप कुठंच गेला नाही. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला, दोरीचं ज्ञान झाल्यामुळं तो दोरी स्वरूपच झाला. रज्जू सर्पाकार भासियले जगदंबरे, भासियले जगदंबरे, भासियले जगदंबरे. रज्जू सर्पाकार भासियले जगदंबरे, भासियले जगदंबरे, भासियले जगदंबरे. हे रज्जू सर्पाकार भासियले जगदंबरे, भासियले जगदंबरे, भासियले जगदंबरे. रज्जू सर्पाकार भासियले जगदंबरे, भासियले जगदंबरे, भासियले जगदंबरे. वा गुरुजी, रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर. ठीक आहे, साप कुठे गेला? मग तो दोरी भासलेला कुठंच गेला नाही. दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता, दोरीचं ज्ञान झाल्यामुळे तो दोरी स्वरूपच झाला. तसं तुकोबारा म्हणले भगवंताच्या अज्ञानामुळे आम्हाला जगत दिसू लागलं, अज्ञानामुळे देवाच्या. पण आम्हाला ज्ञान झालं कोणतं? विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, म्हणजे सगळीकडे देव दिसायला लागला. आता भरला घनदाट हरी दिसे, हरी दिसेचं निवनी आत्मतत्व येणे दस दिशा, सगळीकडे देव दिसायला लागला. आता जगतच दिसत नाही, नाही झाला प्रपंच, आहे परब्रह्म. आता जगत दिसत नाही ना, म्हणून जगतरूपी संसार राहिला नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. पा, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, शरीर रूपी संसार राहिला नाही, अहंकार रूपी संसार राहिला नाही आणि जगत रूपी संसार राहिला नाही. कोणताच संसार राहिला नाही. म्हणजे चारी संसार न राहण्याकरता तुम्ही काय केलं? काय केलं म्हणजे आम्ही भगवंताची कथा केली आणि त्याच्या नामाचा गजर केला. करू याची कथा, नामाचा गजर. आम्हा संसार काय करी. ठीक आहे, आता आम्ही त्या कथेची, आता संसार राहिला नाही ना कोणताच,
मग आम्ही आता त्या कथेचे आणि नामाचे भूषण अंगावर धारण करणार आहेत, भूषण, आणि त्या भगवंताचे दास म्हणून घेणार आहेत अभंग. हरीचे दास लेहुती भूषणे, हरीचे दास लेहुती भूषणे, हरीचे दास लेहुती भूषणे, मानव हरीचे हरीचे दास लेवती भूषणे कापे तया बेने कळी काळ. आम्ही आता भगवंताचे दास म्हणून घेऊ आणि ते भूषण अंगावर लिहू. भूषण, भूषण म्हणजे ते अंगठ्या, हे भूषण नाही, कारण हे भूषण यमाची हातीन बांधून देते आणि भूषणे घेते काढून. हे संसारातले भूषण नाही. भूषण म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्याचे भूषण घेऊ, किंवा सर्व सुख ल्यालुम सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत म्हणजे नाही करत ना. मग ती भूषण असल्यावर नाचत होत ना आनंदात. कोणती? सर्व सुख ल्यालो, म्हणजे सुख ल्यालो म्हणजे सुखाचेच कपडे ल्यालो, आणि अलंकार ल्यालो म्हणजे सुखाचेच अलंकार ल्यालो. कपडे सुखाचे ना अलंकार सुखाचे. कपडे ना अलंकार सुखाचे म्हणण्यापेक्षा आमच्या संत तुकोबारांचे जीवन लय सुखी महाराज. खूप तर जाऊ दे आपला, त्या दिवशी विषय झाला नाही तो घेतला असता. म्हणजे त्या दिवशी विषय झाला. मी अनेक वेळा सांगतो, गुरुजी इतकं जीवन सुखी आमच्या संतांचं. किती सुखी पाहायचं का? एक प्रमाणाची साखळी पा गुरुजी, एक प्रमाणाची साखळी पा. इतकं जीवन आहे आपल्या तुकोबाऱ्यांचं सुखी. तुकोबाऱ्या म्हणजे आमचं जीवन इतकं सुखी आहे की तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पवडीन. तुकोबाऱ्या म्हणले शेज म्हणजे गादी. आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीच म्हणली. आमचा त्या दिवशी झाला गादी सुखाचीच. मला फोटोच काढेल पोच देवा म्हणला. गादी सुखाचीचे म्हणले तुकोबाऱ्या, गादी सुखाचीचे म्हणले. हो, मी अनेक आहेत ना काय काय गाद्या तशा, काय काय गाद्या आहेत तशा. त्या दिवशी अहो खरंच ना, आम्ही ते साताऱ्याला कीर्तनाला गेलतो. साताऱ्याला कीर्तनाला गेलतो. सुनील गुरुजी कीर्तनाला गेलो तर तिथं साताऱ्याला एक नाना आहेत बघा, नाना आहेत. त्यांच्याकडे आरामाला गेलोत आम्ही. आरामाला गेलो पाठ 3 वाजता पोहोचलोत आम्ही. 3 वाजता पोहोचलोत आणि पोहोचल्याच्या नंतर नानांना फोन केला. म्हटलं नाना आराम करायचा होता. ते म्हणले वारकऱ्याचंच घर आहे, तू मसने आणि कोण असणी.
सकाळ धरणं चालते ती तुम्हासनी झोपा नाही काय नाही नुसती फिरते ती वैच पडाय गादी वैच साताऱ्याकडे भाषा वैच झोपाय गादी. मग हिवाळ्याचे दिवस होते हिवाळा मी म्हटलं पांघरायला द्या पांघरून द्या ते म्हणले हा झोपा आणि पांघरून हा बापा पांघरात द्या म्हणलं नाना काय हिवाळा आहे हा झोपा आणि पांघरून हा झोप अरे झोपा म्हणले. मी म्हणलं ते म्हणले पांघरायची गरजच नाही तुम्ही झोपा त्या गादी झोपा म्हणले. तिथे दादा मी त्या गादीवर झोपलो 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होऊ लागली. गादी गरम बरं गरम बी नाही तुषार मारा त्या गादीला असं आडवं लाटणं होतं लाटणं बेलणं ते झोपल्याच मी पाठ चोळायचं त्या गादीवर. त्या गादीला सिस्टीम तशी बरं पाठ चोळीत नव्हतं जिथं दुखत ते जास्त दाबायचं ते बेलणं. मी म्हटलं काय गादी बापाई हो ना अहो 5 मिनिटाला तर झोपत लागली सर झोपत लागली. मग त्यांची तर आरामाची व्यवस्था असते म्हणून पुन्हा मी उन्हाळ्यात गेलो तर नाना फोन केला म्हटलं नाना ते म्हटले आमासनी माहित आहे तुम्ही आरामासनीच आला ते न ओळखलं बरोबर वाईच झोपाय गादीवर. मी म्हटलं नाही त्या गादीवर नाही मी खाली फरशी झोपतो हो पण त्या गादीवर नाही तिच्यावर गरम ते आता भाजूनच म्हणलं नाही भाजून निघत नाही त्या गादीवर नाही. ते म्हणले झोपा झोप 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 म्हणजे असं झोपा म्हणले म्हणजे हक्काने बोलते झालं. मी त्या गादीवर झोपलो सुनील दादा 3ऱ्या मिनिटापासून शुभम महाराज ती गादी अशी थंड पडू लागली. मी म्हटलो काय गादी बापाई हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात थंड पावसाळ्यात मी माहिती राहिलं ना पावसाळ्यात नाही खरंच ना पावसाळ्यात नाही खरंच ना आता जेव्हा गेला तास बोला आता लपड कशाला आता पावसाळ्यात सीझनच बंद असतं कुठं फिरावं. मी त्यानं म्हटलं ना ही गादी किती रुपयाची हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार ही गादी किती रुपयाची. त्या गादीची किंमत त्यांनी सुनील दादा मला 3 लाख जाऊ दे घ्यायच्या टायमाला मला फोन करा मी विचारीन म्हणजे पक्का आठवणा मला घ्यायच्या टायमाला फोन करा बरं असं. मी त्यानं म्हटलं ना एवढी मोठी गादी तुम्हाला झोपायला काय मजा बाबा तुमची एवढी हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार एवढी गादी. ते म्हणले कशाची मजा गादीच मोठी मी जागात असतो मला डोळ्यात नसतो. बऱ्याच जणाला असे गाद्यात मोठाले त्याला झोपत नाही हो पण आमच्या तुकोबारांना विचारून पा गुरुजी तुकोबारा झोप सुखाची हे गादी सुखाची पण झोप सुखाची का गुरुजी तुकोबारा म्हणले जशी गादी सुखाची तशी झोप सुखाचीच कशी सोक्या मेने झालो गा शून्य सारोने ते शून्य सारोनी ते सोके मेने चलो गा सोके मेने चलो सारोनी ते सोके मेने चलो त्रिकूट शिकारी का दान मिले आई ते सोके मेने चलो गा सारोनी ते सोके मेने चलो गा त्रिकूट शिकारी का दान मिले सोके मेने चलो गा सारोनी ते सोके मेने चलो गा सोक्या महिन्याचं लोका शून्य सारोनी ते बघा गादी सुखाची तशी झोप सुद्धा सुखाचीच. ठीक आहे तू बरं आहे झोप झाली का आंघोळ झाली ना चला कपडे घ्या कपडे घाला. कपडे कशाचे गुरुजी तू बरं आहे म्हणले कपडे सुखाचे सर्व सुख ल्यालो आपला विषय चालू होता सुख ल्यालो आणि सुखाचेच कपडे ल्यालो.
बघा कपडे सुखाचे तुकोबा राहायचे. काय जीवन आहे पा बरं. बरं ठीक आहे, कपडे घातले तुकोबा राय, घेतले ना जेवायला बसा. खायला तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. गुरुजी खायला लाडू सुद्धा आनंदाचेच आहेत. काय जीवन आहे बघा बरं तुकोबाऱ्यांचं. गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खायला लाडू सुखाचेच. मला सांगा ओमकार दादा, आंबट खायला ढेकर कसा येतो? आंबटच, बरोबर का नाही? तसं तुकोबाऱ्यांनी आनंदाचे लाडू खाल्लेत. गुरुजी ढेकर सुद्धा आनंदाचाच दिलाय. त्याचे येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. गुरुजी तुकोबाऱ्यांनी आमच्या ढेकर सुद्धा सुखाचाच दिलाय. काय जीवन आहे पा बरं तुकोबाऱ्यांचं. गादीपासून ते ढेकर देण्यापर्यंत जीवन सुखी आहे. थांबा थोडं स्पष्ट बोलतो. तसा विचार केला तर काय होतं महाराज आमच्या तुकोबाऱ्यांकडून? काय होतं? काहीच नव्हतं. जाऊ कुळती भिके कुत्री घर राखीती. काहीच नव्हतं, पण काय जीवन सुखानं भरलेलं. थोडं स्पष्ट बोलू का? बोलू का स्पष्ट? आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. आज सगळे आपल्याकडे पण आपण सुखी नाहीत. आणि आमच्या तुकोबाऱ्यांकडे काही नव्हतं महाराज, पण गादीपासून ते ढेकर देण्यापर्यंत जीवन सुखी आहे. आणि आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाहीत. आणि माणसाला जगण्याकरता लागत तरी काय काय लागत आहे? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. नाही चुकीचं असलं तर 20 रुपये कमी द्या मला, तसं काय वाटत असलं तर. म्हणजे खरं ते बोलायला बरोबर. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. आता या 2 गरजा वाढल्यात. बरं असू द्या, बंद भया 2 सोडून देतो, अन्न, वस्त्र, निवारा घेतो. खरं सांगा आज का आपल्याला अन्नाची कमी? खरं सांगा काहीच कमी नाही, पण आपण सुखी नाहीत हे तेवढं सत्य. अन्नधान्याच्याच काहीच कमी नाही आपल्याला, पण आपण सुखी नाहीत. एवढं लॉकडाऊन पडलं 2-3 वर्ष. खरं सांगा खाण्यावाचून कोणी मिळलंय का? कोणीच मिळलं नाही. हे बोलू आज मी प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आज आहे. अन्नाची काय कमी नाही आपल्याला, पण आपण सुखी नाहीत हे तेवढं सत्य. सुखी नाही. जाऊ द्या पडळकर भाऊ लिहायचं. भाऊ ह्या 20 वर्षात, या चालू 20 वर्षात तुमचं असं का नाव आलंय का की आमक्या आमक्या गावाला आमक्या आमक्याची बायको खाण्यावाचून मिली म्हणून? आले तुमच्या काना की आमक्या आमक्या गावाला हे 20 वर्षात आमक्या आमक्याची बायको खाण्यावाचून मिली म्हणून? आले का ना? खाऊन खाऊन मिली म्हणून आला असेल. नाही खाऊन खाऊन मिली म्हणून त्याच्या कानावर आले, पण खाण्यावाचून मिली म्हणून नाही आलं. पण हे बोलू का, आमच्या तुकोबाऱ्यांची पत्नी महाराज खाण्यावाचून मेली. स्त्री एकांना न करता मेली. दुष्काळी आटेला द्रव्यनेला मान. गुरुजी तुकोबाऱ्यांची पत्नी अन्न वाचून मेली. आज का अन्नाची कमी आपल्याला सांगा बरं? काहीच कमी नाही, पण आपण सुखी नाहीत हे तेवढं सत्य. सुखी नाहीत आपण. बरं अन्न, वस्त्र, वस्त्राची काय कमी? खरं सांगा बरं. काहीच कमी नाही. ते सुद्धा आता इकडे काय माहित नाही, पण आम्हाला सुनील महाराज विचारून बघा गुरुजींना. आमच्या ग्रामीण भागात जुने लोक एकदम जुने, म्हणजे त्यांचं वय आता सध्या 22-23 वर्ष असेल असे. ते 95-100 असं लोक, अशी जुने लोक. त्यांना विचारू पाहते आणि अजून सांगतात. खरं विचार कर त्यांना विचारा. ते असं म्हणतात त्यांच्या लहानपणी असं सांगतात, तिघा भावात चौघा भावात एकच शर्ट असायचं. जुने लोक अजून सांगतात बघा खेड्यात ग्रामीण भागात. विचारून पाहतो मी जुन्या लोकांना. परिस्थिती तशी होती वस्त्राच्या बाबतीत, परिस्थिती तशी होती. खरं सांगा आज काय कपड्याची कमी? काहीच कमी नाही. आता धीरज भाऊ दाता म्हणजे तुम्हाला ड्रेस घेऊन द्यायचा म्हणजे काय वाटत कपड्यात काहीच वाटत नाही. मला म्हणले ते मग आता पण हो जाऊ द्या. मी म्हणलं पैसे द्या पण कपड्यात तुम्ही घेईन पुढे गेल्या. हो असं विना जाता नाही म्हणजे मग आम्ही वाचित असताना मागाव सांडलं नाही वाचित असताना आपण तिथं हो ते मग मागाव असताना म्हणून ते म्हणले तसं आज चला. आणि मग खरं सांगा आज काय कपड्याची कमी? बरं काहीच वस्त्राची कमी नाही, पण आपण सुख नाही. अहो आपल्या बाबतीत तर जाऊ द्या, त्या महिलांच्या साड्याच्या बाबतीत विचारच करू नका तुम्ही. बाबा इतक्या साड्यात महाराज याच्याकडं. खरं सांगा बघा, खोटं बोल नका. या मंडपात खोटं बोलल्या गुडघे दुखत येत. खरं सांगा कपाट उघड्या पडत नाही साड्या अंगा बका इतक्या साड्यात महाराज यांच्याकडे. अहो समजा ह्या जर गेल्याच दिंडी मला बोलू तर द्या ना तुम्ही. मला बोलू बी द्या ना. मला दिंडीत म्हणायचंय. उगा आता जाताना 100 रुपये द्यायचे ते बी द्यायचे नाही कोणा. बरोबर आहे का नाही? काय बाया म्हणतात माया मी तर पैसे आणले नाही, मी मनी घेतो.
ह्या जर दिंडीत गेल्या तर 30 दिवसासंग 60 जरी साड्या नेल्या तरी 10-20 साड्या घरी तशाच राहतात. इतक्या साड्या अध्यक्ष महोदय. म्हणजे वस्त्राची काही कमी नाही, अन्नाची कमी नाही, वस्त्राची कमी नाही. आणि निवारा तर पाहिलोत ना आपण. 5G लागतो निवारा तर पाहिलोत ना आपण. निवारा आज काय का याची काय घर आहेत आज पाण्यासारखे आहेत का नाही घर? खरं सांगा. आम्ही बसलो होतो मग काय घर आहे महाराज? आम्ही घरावर 10 मिनिटं बोललो. बरोबर आहे का नाही? म्हणजे आहे आज एक बोलू. आज आपल्याकडे सगळंच आहे, आज आपल्याकडे सगळंच आहे, पण आपण सुखी नाहीत हे तेवढं सत्य सत्य. पण एक बोलू, आमच्या तुकोबाऱ्यांकडे काहीच नव्हतं, पण गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खायला लाडू सुखाचे, ढेकर सुखाचाच. तुकोबाराय तुमचं जीवन इतकं कसं काय सुखानं भरलेलं आहे? त्याचं एकच कारण आहे. कोणतं? आम्ही भगवंताची कथा करतो आणि त्याच्या नामाचा गजर करतो. करू याची कथा, नामाचा गजर. बरं काय कथा करतात आणि कोणता गजर करतात नामाचा? सांगू म्हणजे कोणता गजर करतात नामाचा? सांगू सांगू विठोबार कुमाई जय जय मनवारीचे दास लिवते भूषणे कापे तयाबेने कळी काळ. आम्ही भगवंताचे दास म्हणून घेऊ आणि ती भूषण अंगावरती लिहू. भूषण म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्याचे भूषण घेऊ आणि ती भूषण अंगावर घेतल्याच्या नंतर कापे तयाबेने कळी काळ. कळी काळ कापतो म्हणे. कशानं? म्हणजे मला सांगा, माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते? बायकोची, काळाची. सगळ्यात जास्त भीती काळाची वाटते. पण नामचिंतनामुळे भीती राहिली नाही. कारण दडदड दडदड दुडदुड काळाची भीती राहिली नाही. कशामुळं? नामचिंतनाने. नामचिंतन केलं तर काळ पळतो आणि नामचिंतन नाही केल्यावर येतो. हे जरी नाही काल यालो तिकडे मग पण मला अचानक कसं यावं? बरोबर काळ येतो म्हणले चला घेऊ. अरे नाही काल सारा घ्या गेला का? तरी नाही काल आता एक वाह वर्तमान कोटे वर्तमान प्रेम नगरवरी सावधोनी भजने लागा देव करा कैवारी
मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी राजा मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी भुरगुंडावंतुला भुरगुंडावन भुरगुंडावंतुला एकच मिनिट बघ या शेजारीला या शेजारीला बरं नाही केलं बाया मला पंढरीला नेलं ग बाया मला पंढरीला नेलं ग बाया मला पंढरीला नेलं ग बाया आज पंढरीला नेलं ग बाया बिगडा मालवारी बिगडा मालवारी कोणी बोलत होते का बिगडा मालवारी बिगडा मालवारी कोणी बोलत होते का बिगडा मालवारी टाळी वाजवा वा एकदा टाळकरी मंडळी करतात टाळी वाजवा माया करता राहू द्या असू द्या असू द्या ज्ञानेश्वर म्हणून हरीचे दास लिवते भूषणे कापे तया बेने कळी काळ असो येतं मग त्यात अवकाश धावत्या वेळेमध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल ते गुरुऱ्यांचे जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणा झालेली सेवा गुरुऱ्यांच्या चरणी तुम्हाला श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो पुन्हा एकदा उपस्थित आदरणीय श्री हरिभक्त वैष्णव टाळकरी माझ्यावरती अगदी लहान भावाप्रमाणे मित्रोत प्रेम करतात आमचे गुरुबंधू सुनीलजी महाराज पवार सुनील गुरुजी उपस्थित आहेत उपस्थित गुरु आमचे तुषार दादा आहेत श्री हरिभक्त प्रणामचे गोविंदजी महाराज आहेत श्री हरिभक्त प्रणामचे धनंजयजी महाराज मुरेत आदरणीय श्री हरिभक्त प्रणामचे शुभम दादा आहेत श्री हरिभक्त परमर्दंगा ज्यांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा योग आला माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आमचे श्री हरिभक्त तेजस दादा कसे तेजस दादा उपस्थित आहेत आणि मला ज्यांचं ऐकावंच लागतं म्हणजे धीरज दादा सुद्धा उपस्थित आहेत नाही म्हणजे हक्कानं बोलतात असो धीरज दादा उपस्थित आहेत आणि मित्रवत अगदी बंधुवत प्रेम करणारे आमचे ओमकार दादा उपस्थित आहेत उपस्थित आहेत आमचे पडवळकर महाराज आहेत उपस्थित श्रेष्ठ परिसरातील गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित